शेतकरी नेते रविकांत तुपकरांकडून आंदोलनाचा एल्गार पुकारण्यात आलाय। संपूर्ण कर्जमुक्ती, पीक विम्याच्या मागण्यांकरता आंदोलनाचा इशारा आहे। मागण्या मान्य न झाल्यास मोर्चा मुंबईत धडकेल असा इशारा सुद्धा आहे। या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधलाय, आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी संदीप शुक्ला यांनी। शेतकरी नेते रविकांत तुपकर पुन्हा ऍक्टिव्ह मोड मध्ये आले आहे। आज त्यांनी पुढील आंदोलनाचा एल्गार केला आहे। आपल्या सोबत शेतकरी नेते रविकांत तुपकर आहे। आपण त्यांना एक विचारूया, त्यांचं पुढील आंदोलनाची रणनीती काय असणार। भाऊ, आपलं पुढचं जे एल्गार आपण केलेलं आहे त्याची रणनीती काय असणार? असं आहे, सोयाबीन कापसाला भाव नसल्यामुळे शेतकरी सगळ्या बाजूला अडचणीत सापडलेला आहे। सरकारने कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं होतं, ते पूर्ण केलं नाही। मागच्या वर्षीचा पीक विमा बाकी आहे, या वर्षीचा पीक विमा बाकी आहे। जंगली जनावरांचा खूप त्रास होतो शेतकऱ्यांना, अनुदान रखडलेलं आहे। याच्या बाबतीत सरकार काहीच बोलायला तयार नाही आणि शेतकऱ्यांचा कोणी वाली राहिला नाही। विरोधी पक्ष कोमात आहे, शेतकरी एकटा पडलाय अशी शेतकऱ्यांची परिस्थिती आहे आणि या भावनेतून शेतकऱ्यांना उभारी देणं गरजेचं आहे। शेतकऱ्यांची एकजूट करणं गरजेची आहे। जर तुम्ही शेतकऱ्यांना गृहीत धरणार असाल, शेतकऱ्यांच्या संयम तुटाची वाट पाहू नका। आठवड्याभरात या सिंदखेड राजाहून संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये आम्ही यात्रा काढणार आहे। गावागावात जनजागृती करून शेतकऱ्यांना लढण्यासाठी तयार करणार, मुंबईच्या दिशेने आगेकूच करणार आणि पुण्याला 3 मार्चला सगळ्या राज्यातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या आंदोलनाची रणनीती आम्ही ठरवणार आहे। या सरकारला खलखल हलवल्याशिवाय आम्ही शेतकरी राहणार नाही, याची रणनीती आजच्या बैठकीमध्ये आम्ही ठरवली। सरकारला हलवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। शेतकऱ्यांना गृहीत धराल तर परिणाम भोगायला तयार राहा, हे सांगायला आम्ही आता पुढचं आंदोलन हाती घेणार। नक्कीच सरकारला हलवायला आम्ही आता सुरुवात केली आहे आणि शेतकऱ्यांना गृहीत धराल तर पुढच्या परिणामाला सामोरं जाल, अशी घोषणा आज रविकांत तुपकर यांनी केली आहे। लोकशाही मराठीसाठी संदीप शुक्ला, बुलढाणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।